श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल आणि स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। आपल्याला आता दिवाळीची तयारी सुरू करायची आहे। दिवाळीची साफसफाई कशी करावी याचा व्हिडिओ काल आलेला आहे, पाहिला नसेल तर आवर्जून जाऊन बघा, कारण त्यामध्ये मी काय साफसफाई करायची, कोणत्या वस्तू घराच्या बाहेर काढायच्या ह्याची संपूर्ण माहिती दिलेली आहे। त्याचप्रमाणे ज्यांना लक्ष्मी पोटली, दिवाळीची कुबेर पोटली हवी आहे त्यांनी 77 57 94 94 41 या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा। कृपया फोन करू नका, फोन उचलले जाणार नाहीत, कारण काम आता खूप चालू आहे। ज्यांना पोटली हवी आहे व्यवसायस्थानी ठेवण्यासाठी किंवा कपाटात ठेवण्यासाठी किंवा देवघरात ठेवण्यासाठी तयार केलेली आहे मी। छोटी पोटली आहे पण त्याचा रिझल्ट खूप जास्त आहे। रेट आहे त्याचा 1051 रुपये। हवे असेल तर याच नंबरला गुगल पे करायचा, त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला पाठवायचा आणि तुमचा पत्ता पिनकोड सहित पाठवून द्यायचा। त्याचप्रमाणे पिरॅमिड श्रीयंत्र काचेचे जे हॉलमध्ये किंवा तिजोरीमध्ये ठेवण्यासाठी आहे ते सुद्धा आपल्याकडे आहे। दोन्ही एकदमही तुम्ही घेऊ शकता किंवा नुसती पोटली हवी असेल नुसती पोटली देखील घेऊ शकता। त्यासाठी नंबर आहे 77 57 94 94 41। तर चला, आज आपल्याला धनत्रयोदशीची माहिती घ्यायची आहे। धनत्रयोदशी हा दिवस दिवाळीतला महत्त्वाचा दिवस मानला जातो। धनत्रयोदशी या नावातच सगळं काही आहे की या दिवशी धनाची पूजा केली जाते, आपल्या घरातल्या धनधान्याची पूजा केली जाते। शेतकरी लोक या दिवशी जे धान्य निघेल त्याची सुद्धा या दिवशी पूजा करतात। पोती अख्खी पोती ठेवून त्याची पूजा करतात। काही ठिकाणी छोट्या छोट्या वाट्यांमध्ये ठेवून पूजा करतात, काही ठिकाणी मटक्यांमध्ये ठेवून पूजा करतात। म्हणजे प्रत्येक घरची पद्धत ही वेगळी आहे। काही ठिकाणी धनतेरसला अगदी लक्ष्मी पूजन सारखं लक्ष्मी पूजा केली जाते, तर काही ठिकाणी वाटीत फक्त प्रसाद ठेवून पूजा केली जाते। धन्वंतरी देवीची या दिवशी खास करून पूजा करायची असते। आणि तुम्हाला जर धन्वंतरीचा फोटो किंवा मूर्ती आणायची असेल तर या दिवसासारखा शुभ दुसरा दिवस नाही। सगळ्यात पहिली खरेदी तुम्हाला करायची आहे धन्वंतरीची मूर्ती किंवा फोटो। आपल्या घरामध्ये तो असेल, आपण त्याची पूजा केली तर आपल्या घरातले आरोग्य चांगले राहते, कारण धन्वंतरी देवी ही आरोग्याची देवी मानली जाते। आणि त्यामुळे सगळ्यात पहिली वस्तू तुम्हाला सांगते, छोटासा फोटो 20-30 रुपयामध्ये तुम्हाला फोटो करून मिळेल। एक कॉपी घ्या आणि किंवा डायरेक्ट फ्रेमच्या दुकानात जावा आणि धन्वंतरीची देवीचा फोटो मागा, तुम्हाला मिळून जाईल। आता माझ्या त्या घरी होता, इकडे नाहीये, यावर्षी मी नक्की तो खरेदी करेन। धन्वंतरी दिवशीच तुम्हाला खरेदी करायचा आहे। आदल्या दिवशी आणू का, दुसऱ्या दिवशी आणू का, नाही, फक्त आणि फक्त धन्वंतरी दिवशीच आपल्याला वर्षातून एकच दिवस असतो की त्या दिवशी आपण धन्वंतरीची देवी, मूर्ती, फोटो जे तुम्हाला हवं ते, दवाखान्यात असते बघा पांढऱ्या रंगाची धन्वंतरीची मूर्ती, तशी सुद्धा तुम्ही छोट्या स्वरूपात आणू शकता, फोटो आणू शकता किंवा सरळ छोटी पितळी मूर्ती आणू शकता आणि रोजच्या पूजेमध्ये त्याची पूजा सुद्धा करू शकता। तर सगळ्यात पहिली खरेदी, अगदी महत्त्वाची खरेदी म्हणजे धन्वंतरीचा फोटो किंवा मूर्ती। तुमच्याकडे नसेल तर आवर्जून आणा। त्यानंतर काय घेऊ शकतो तर या दिवशी सगळ्यात महत्त्वाचं मानलं जातं सोनं। 1 ग्रॅम, अर्धा ग्रॅम तरी सोनं या दिवशी घ्या। एक मणी तरी घ्या, एखादी चमकी तरी घ्या, पण सोनं या दिवशी घ्या। आणि तुम्ही जर बजेट तुमचं असेल चांगलं तर 1 तोळा, अर्धा तोळा, 10 ग्रॅम, 5 ग्रॅम, 3 ग्रॅम, 2 ग्रॅम, 1 ग्रॅम मुलांना आपल्या काहीतरी करून ठेवा। या दिवशी वेढणं करून ठेवा। वेढण्याला पूर्ण आपल्याला चोख सोनं म्हणून त्याचे पैसे रिटर्न मिळतात, ती एक इन्व्हेस्टमेंट म्हणून तुम्ही वेढणं घेऊ शकता। 1 तोळ्याचं, अर्ध्या तोळ्याचं, 1 ग्रॅम पासून वेढणं मिळतं बघा, बाळाच्या आपण करंगडीत घालतो की नाही, ते अर्धा ग्रॅम पासून वेढणं मिळतं। तर तुम्ही या दिवशी अर्धा ग्रॅमचं का होईना वेढणं खरेदी करा। धनतेरसला सोनं खरेदी केलं तर कधीही ते मोडायची वेळ आपल्यावर येत नाही। त्याचप्रमाणे दुसरी गोष्ट म्हणजे चांदी। पहिल्यांदाच सांगते की तुमच्या घरात जर मुलगी असेल तर तिला छुमछुम म्हणजे पायातलं या दिवशी जरूर खरेदी करा। अगदी लहान नाजूक करा, नसेल बजेट तुमचं जास्त महागातलं तर नाजूक करा, पण या दिवशी तुम्हाला पैंजण खरेदी करायचं आहे। जर तुमच्या घरात मुलगी असेल तर मुलीला, बायकोला या दिवशी पैंजण खरेदी करा। बघा तुमच्या घरात कशी लक्ष्मी नांदते ते। नक्की या दिवशी तुमच्या बायकोला, तुमच्या मुलीला घरामध्ये पैंजण आणा। दोघींपैकी एकीला तरी आणा, पण आणा।
तुमच्या घरात लक्ष्मीचा म्हणजे कायम आशीर्वाद राहील। आता हे झालं सोनं आणि चांदी, या गोष्टी प्रत्येकाला जमणार आहेत का? तर नाही ताई, आमच्या दिवाळीत खूप खर्च होतो, आम्हाला नाही शक्य होत। अशा लोकांनी काय करायचं तर पितळ खरेदी करायचं। पितळेचा तांब्या, पितळेचं ताट, पितळेचं काय जे तुम्हाला, वाटी, चमचा, पळी भांड पितळेचं नाही जमलं तर तांब्याचं तामण नाहीये समजा तुमच्या देवघरात, तांब्याचं तामण घ्या, तांब्याचं निरांजन घ्या, तांब्याचं पळी भांड आपल्याला रोजच्या पूजेला लागतं, आचमन करायला लागतं, ते पळी भांड घ्या किंवा तांब्याचा तांब्या घ्या जो कलश म्हणून ठेवायला लागतो आणि पूजेला पण लागतो। घरातले स्टीलचे वगैरे देवाला कधीही वापरू नये, कारण आपण कळत नकळत त्या तांब्याला तोंड लावलेलं असतं, जरी घासला पुसला तरी नाही। देवाची भांडी ही वेगळीच ठेवायची असतात, म्हणून तुम्ही एक नक्की तांब्या, 2 तांबे घरामध्ये, कलश ज्याला म्हणतो 2 कलश घरामध्ये आवर्जून असावेत। जर तुमच्याकडे एक असेल तर एक खरेदी करा। देवासाठी पितळेची नैवेद्याची डिश खरेदी करा, आपल्याकडे पण आहे, तुम्हाला हवी असेल देवाच्या नैवेद्याची डिश तर 77 57 94 94 41 या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा। अगदी एवढीशी डिश, वाटी, भांड सगळा सेट आहे, 300 रुपयात तो तुम्हाला मी पाठवून देईन। नक्की धनत्रयोदशी दिवशीपर्यंत तुमच्या घरामध्ये तो पोहोचेल। तुम्हाला हवा असेल माझ्याकडून घ्या, नको असेल बाहेरून घ्या, तुमची इच्छा। पितळेचं निरांजन घेऊ शकता, तांब्याचं निरांजन, पितळेची समई नाहीये देवघरात जे नाहीये, घंटा नाहीये, लक्ष्मीची मूर्ती नाहीये, अन्नपूर्णेची मूर्ती नाहीये, बाळकृष्ण नाहीये। बघा खूप घरं अशी आहेत की ज्यांच्याकडे अजून गणपतीची मूर्ती नाहीये, लक्ष्मीची मूर्ती नाहीये, त्यांनी या वस्तू नक्की या दिवशी खरेदी करा, ज्या सोन्या चांदीपेक्षा सुद्धा मौल्यवान आहेत। आता हे धातू झाले, लोखंड या दिवशी चुकूनही खरेदी करू नका, त्यामध्ये गाडी मात्र अपवाद आहे, गाडी खरेदी तुम्ही करू शकता, पण लोखंडाची कढई, लोखंडाचा तवा, कोयता, कुदळ अशा गोष्टी या दिवशी खरेदी करायच्या नाहीत। त्याचप्रमाणे टोकदार आणि धारदार म्हणजे सुई, कात्री या गोष्टी सुद्धा तुम्हाला या दिवशी चुकूनही खरेदी करायच्या नाहीयेत, या गोष्टी खरेदी करणं टाळायचं आहे। टाळायचं नाही तर नाहीच खरेदी करायच्या आहेत। यानंतर काय राहतं तर यानंतर महत्वाची, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे धने। 20 रुपयाचे धने तुम्हाला घरी घेऊन यायचे आहेत, पण ते याच दिवशी, आदल्या दिवशी नाही, त्याच्या आदल्या दिवशी नाही, धनत्रयोदशी दिवशी जाऊनच धने खरेदी करायचे आहेत, त्याला महत्व आहे। आणि त्याची पूजा तुम्हाला संध्याकाळी देवघरात धन्याची वाटी ठेवायची आणि त्याची पूजा करायची। माता लक्ष्मीला धने व्हायचे, धन्वंतरी देवीला धने व्हायचे आणि त्यानंतर ते प्रसाद म्हणून ते धने खायचे। त्याची पूड करा आणि कशातही घालून तुम्ही ते वापरून संपवू शकता, असं काही नाही, कारण धन्याचा काही गोड पदार्थ होत नाही, त्यामुळे तुम्ही ती धन्याची पूड करून कुठल्याही शाकाहारी पदार्थामध्ये घालून, आमटीमध्ये वगैरे घालून ती पूड संपवू शकता, कारण धने वाया घालवायचे नाहीयेत। किंवा कुंडीमध्ये पेरा, त्याची कोथिंबीर उगवेल ती तुम्ही चांगल्या म्हणजे शाकाहारी भाज्यांमध्ये घाला तरीही चालेल। तर महत्वाची गोष्ट, धने खरेदी करायचे आहेत। समजा तुमच्याकडे कुणी या दिवशी धने मागितले तर चुकूनही धने या दिवशी उसने द्यायचे नाहीत, पैसे उसने द्यायचे नाहीत, दही उसने द्यायचे नाही, ताक उसने द्यायचे नाही, दूध उसने द्यायचे नाही आणि कुठल्याच गोष्टी या दिवशी उसने कोणालाही द्यायचे नाहीत। धने झाल्यानंतर दिवाळीत आपल्याला लागते ती केरसुनी, म्हणजे त्याला त्या दिवशी केरसुनी म्हटलं जात नाही, त्या दिवशी त्याला लक्ष्मी म्हटलं जातं, म्हणजेच केरसुनी। तर या दिवशी तुम्ही केरसुनी खरेदी करायची आहे। केरसुनी खरेदी करताना अगदी छोटी देवघर झाडण्यासाठी घेतली तरी चालेल, कारण आता आपण फ्लॅट सिस्टीम मध्ये राहतो, त्यामुळे त्या केरसुनीने कसं अंगण वगैरे झाडता येतं, पण आपलं घर त्या केरसुनीने झाडता येत नाही। झाडता येतं पण आपण हल्ली झाडत नाही, आपण मोठा झाडू वापरतो, त्यामुळे तुम्ही केरसुनी छोटी देवघरापुरती घेतली तरी चालेल आणि त्याची पूजा तुम्हाला करायची आहे। धनत्रयोदशी दिवशी नका करू त्याची पूजा, लक्ष्मी पूजन दिवशी करायची आहे। पण खरेदी कधी करायची आहे तर धनत्रयोदशी दिवशी तुम्हाला ह्याची खरेदी करायची आहे। अजून काय राहिलं तुम्हाला सांगते, या दिवशी मातीची चूल सुद्धा खरेदी करतात। मातीची चूल अगदी छोटीशी, वापरातली नाही, कारण आता फ्लॅट मध्ये राहतोय, समजा भाड्याच्या फ्लॅट मध्ये राहतोय आणि तिथं आपण चूल पेटवली, भिंत काळी झाली तर आपल्याला सगळं भरपाई द्यावी लागेल, म्हणून छोटीशी मातीची चूल आणा, त्याची पूजा करा।
सूपाची सुद्धा खरेदी या दिवशी केली जाते। सूप घरात असावं असं घर नसावं ज्या घरात धान्य पाखडायला सूप नाहीये, त्यामुळं 40 रुपयाचं सूप मिळतं। सूप सुद्धा तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता। जे पाखडायचं सूप तुमच्याकडे काय म्हणतात माहित नाही मला, पण आमच्याकडे सूप म्हणतात, ते सुद्धा प्लास्टिकचं घ्यायचं नाही। जे काथ्याचं असतं ना, विणलेलं सूप असतं ते सूप घेऊन यायचं। टोपली तुमच्या घरात लागत असेल पोळी भाकरी ठेवायला, तुम्ही टोपली वापरत असाल तर तुम्ही टोपली पण आणू शकता, पण आमच्याकडे प्रथा आहे सूप आणायचं, सुपात धने ठेवायचे आणि त्याची पूजा करायची। प्रत्येक ठिकाणची प्रत्येक शहराची पद्धत वेगळी असते, पण तुम्हाला या सांगितलेल्या गोष्टी तुम्ही या दिवशी नक्की नक्की खरेदी करा आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करून घ्या। माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्याचे आता हे सगळे दिवस आहेत, त्या सगळ्या दिवसांमध्ये आपल्याला सेवा करायच्या आहेत, विविध सेवा करायच्या आहेत, विविध उपाय करायचे आहेत। त्यासाठी तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। शेजारी बेल आयकॉनचं बटन दिसेल ते दाबा आणि त्यानंतर ऑल वर क्लिक करा। त्याचप्रमाणे आपलं नवी दिशा आणि सुनेत्राज लाईफस्टाईल हे दोन्ही चॅनलला सुद्धा आवर्जून भेट द्या। त्यावरही मी विविध उपाय सांगत असते आणि माझे लाईफस्टाईल ब्लॉग शेअर करत असते। तर आशा व्यक्त करते धनतेरसची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जाता जाता कृपया एक लाईक करा, कमेंट करा आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा। श्री स्वामी समर्थ।